चाणक्य प्रजा आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता, ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचा अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार आता उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज, डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोलनुसार यूडीएफला 66 ते 76 जागांचा अंदाज। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 90% मतदानाची नोंद। तर भवानीपूर या ठिकाणी ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये प्रमुख लढत। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना 1 ते 2 लाख मतांचा अंदाज। पोल पंडितनुसार सुनेत्रा पवारांना 87% ते 92% मतं मिळणार असल्याचा दावा। पोल पंडितनुसार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंना 70 ते 75% मतं, 4 तारखेला निकाल लागणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाही, अंबादास दानवेंना पुन्हा संधी, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांचीच इच्छा होती, मात्र ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी जाण्याची संधी दिली। उमेदवारी मिळताच अंबादास दानवेंकडून ठाकरेंचे आभार। विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर काँग्रेस उमेदवार घोषित करणार। ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेसने उमेदवार देण्याबाबत आधीच भूमिका केलेली स्पष्ट। बीडच्या मस्ताचौकमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल, दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत, स्वरूपानंद देशमुख नवे सरपंच।